श्री स्वामी समर्थ. म्हणजे 3 वर्षानंतर म्हणजे 33 महिन्यानंतर अधिक महिना येत असतो हे आपणास माहिती असेलच. तर यंदा 2026 मध्ये हा अधिक महिना आलेला आहे. यंदा 2026 मध्ये 17 मे पासून ते 15 जून पर्यंत हा अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना असणार आहे. त्या मलमासारंभ किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं. आता हा जो संपूर्ण महिना तो खूप जास्त महत्वाचा असतो, कारण की हा संपूर्ण महिना पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये कुठले मंगल कार्य केले जात नाही, पण सोबतच बघायला गेलं तर या महिन्यामध्ये धार्मिक कार्यांना खूप जास्त महत्व दिलं जातं. कारण की हा संपूर्ण महिना जो आहे आपला जो ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो तो श्रीहरी विष्णूला समर्पित असतो. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला या महिन्यामध्ये नामस्मरण, दान, आपण एखाद्या पोथीचं पारायण असेल, सर्व काही गोष्टी करायच्या आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे ती म्हणजेच काय, की अधिक महिना किंवा धोंड्याचा महिना आला की आपण आपल्या लेकीचं जावयाचं कोड कौतुक देखील करायचं असतं. त्यांना घरी बोलवून त्यांचा आदरातिथ्य करून त्यांच्या आवडीच्या वस्तू आपल्याला भेट वस्तू म्हणून द्यायच्या असतात. आता खूप लोकांना प्रश्न पडतो की आम्हाला लेक नाहीये, जावई नाहीये, मग आम्ही धोंड्याच्या महिन्यात किंवा अधिक महिन्यात कोणाला वाण दान द्यावं? कारण की जावयाला वाण दान देणं हे खूप लाखो पटीनं जास्त महत्वाचं मानलं जातं या महिन्यामध्ये. त्यामुळे आम्हाला लेक जावई नाही तर आम्ही कोणाला दान द्यावं? सोबतच मी एक सांगेल की प्रत्येक जण अधिक महिन्यामध्ये आपल्या जावयाला सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू दान करतं. पण त्यातल्या त्यात तुम्ही या सोन्या चांदीपेक्षा मौल्यवान एक वस्तू आहे ती आपण दान केली आपल्या जावयाला तर नक्कीच लाखो पटीने तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. सोबतच आपल्या लेकीच्या घरामध्ये देखील सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदू शकतं. तर अशा प्रकारे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती हवी असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.